राहुल गांधी यांच्यासाठी भाषण लिहून देणारे जे स्क्रिप्ट रायटर आहेत ते अत्यंत कल्पक आहेत. दर अधिवेशनामध्ये गोंधळ घालण्यासाठी ते राहुल गांधी यांना वेगवेगळे बिनबुडाचे मुद्दे पुरवत असतात. यंदाच्या अधिवेशनामध्ये गोंधळ घालण्यासाठी राहुल गांधी यांनी प्रामुख्याने 3 मुद्द्यांचा वापर केला. त्यामध्ये पहिला मुद्दा निवृत्त लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांचं अप्रकाशित पुस्तक, दुसरा मुद्दा एप्स्टीन फाईल आणि तिसरा मुद्दा भारत आणि अमेरिका या 2 देशांच्या दरम्यान झालेला मुक्त व्यापार करार. हा करार करून मोदी सरकारने देश विकलेला आहे अशा प्रकारचा आरोप राहुल गांधी यांनी केला. एप्स्टीन फाईलमध्ये पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांचं नाव आलंय. याच्यावरून त्यांनी केंद्र सरकारवर तीर चालवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सवाल उपस्थित केला की उद्योगपती अनिल अंबानी अजून तुरुंगात कसे काही गेलेले नाही आहेत. आणि याच दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आसनाच्या जवळ जाऊन काँग्रेसच्या महिला खासदारांनी गोंधळ घालायचा आणि त्यांना धक्काबुक्की करायची अशा प्रकारचं एक षडयंत्र रचण्यात आलं होतं. या षडयंत्राचे करते करविते राहुल गांधी होते. सुदैवाने लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या समयसूचकतेमुळे हा अनर्थ टळला. उद्योगपती अनिल अंबानी तुरुंगात का गेले नाहीत अशा प्रकारचा राहुल गांधी यांचा सवाल आहे आणि या प्रश्नावर चर्चा होणं गरजेचं आहे. अनिल अंबानी यांची ईडीच्या मार्फत चौकशी सुरू आहे आणि तशीच चौकशी राहुल गांधी, त्यांच्या इटालियन मातोश्री सोनिया गांधी आणि त्यांचे जमिनीवर प्रेम करणारे अत्यंत प्रेमळ वाड्रा भाऊजी यांची सुद्धा ईडीच्या मार्फत चौकशी सुरू आहे. अनिल अंबानींची चौकशी झाल्यानंतर ईडीने अनिल अंबानींची जवळजवळ 12,000 कोटींची मालमत्ता जप्त केलेली आहे. परंतु देश लुटणाऱ्या या इटालियन खानदानाकडून या केंद्र सरकारने अजून 1 पैसा सुद्धा वसूल केलेला नाही याची खंत या देशातल्या अनेक लोकांच्या मनात आहे.